आता आपण कड आणि ढोलकी ऐकत होता. असं वाटत होतं की आपण तमाशाच्या कनातीतच गेलोय आणि खरंच आहे, तमाशाच्या कनातीतले दोन आवळे जावळे प्रख्यात कलावंत काळू आणि बाळू असे दोन्ही आज आपल्याकडे इथे आले आहेत. आता त्यांचं काळू बाळू हे तमाशातलं नाव जरी असलं तरी मुळातलं लव आणि अंकुश आहे. तर अंकुश म्हणजे खरं म्हणजे लवकुश, आणि ह्या लवकुशाच्या जन्माची कथा आमच्या तमाशाच्या एका म्हणणीमध्ये, ज्याला हुमान म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आलेली आहे. ती अशी की तमासगीर म्हणतो की 10 जणात बसता 10 जणात उठता, गोष्ट ऐका खरी, बिन बापाचा पुत्र जन्मला आणि आई बी नव्हती घरी. म्हणजे बिन बापाचा पुत्र आणि आई बी घरात नव्हती. तर दाखला काय देतो की सीता जेव्हा वाल्मिकीकडे आली रामाने त्याग केल्यावर, तेव्हा लवच होता आणि लवाला त्या झोळीमध्ये घातलं तिने. वाल्मिकीला सांगितलं की पाळणा हलव आणि आपण नदीकाठाला गेली. बऱ्याच वेळाने वाल्मिकीला थोडीशी डुलकी आली आणि सीतेच्याही लक्षात आलं की आपला लव एकटाच आहे घरामध्ये आणि म्हाताराला झोप आली असेल, काय आली असेल, म्हणून परत आली. तिने तो लव काढला त्या झोळीतला आणि आपल्याबरोबर पुन्हा नदीवरती घेऊन गेली. म्हाताऱ्याला जाग आली. तो बघितलं की आता सीता अकांत करेल, तसं तिचं पोर नाही. बरोबर. मग तो म्हणाला की आपलं कुश म्हणजे दर्भ घेतले त्याने, त्याच्यावर संजीवनी मंत्र टाकला आणि कुश नावाचा मुलगा तयार केला. आणि म्हणून आमचं तमासगीर म्हणतो की बिन बापाचा पुत्र जन्मला ना आई बी नव्हती, सीताही घरी नव्हती. आता ही त्या लवकुशाची जशी कथा आहे, तसे तुम्ही जे तमाशातले काळू बाळू पण मुळातले लवकुश, तर त्याच्या जन्माची कथा सुद्धा फार वेगळी असं आम्ही ऐकलंय. बरोबर आहे. तर काय झालं होतं ते सांगा तरी. तर त्याचं काय झालं की ज्या वेळेला आमचा जन्म झाला त्यावेळेला आमच्या आईची डिलिव्हरी झाली. पहिला माझा जन्म झाला आणि माझा जन्म झाल्यानंतर सुईनीने सांगितल्याप्रमाणे आंघोळ घातली आणि पाण्यात झोपवला. आणि आता बाळंतीला आंघोळ घालून तिलाही झोपवायची, पण ते वार थांबण्यासाठी म्हणून सुईनीनं थांबवायला सांगितलं. मग ज्या वेळेला ती वार पडली त्यावेळेला त्या वारेबरोबर छोटीशी गाठ पडली. मग काय झालं? ती गाठ पडल्यानंतर ती तशीच वार उचलली त्या गाठीसह आणि पाठीत ठेवून ती उकिरड्यावर पुरण्यासाठी आमच्या काकी घेऊन गेल्या. आणि ते त्यांनी खड्डा वगैरे काढला आणि ती गाठ आणि ती वार अशी पुरणार तोपर्यंत त्यांना काय बुद्धी सुचली कोणास ठाऊक. ते म्हणाले की ही गाठ कसली आहे, बघूया तरी आपण याची चौकशी करू का, काय आजार आहे की काय आहे. म्हणून त्यांनी ती गाठ अशी नाकाने चिरली. चिरल्यानंतर त्यात माझा जन्म झाला. आतमध्ये होता. मग काकीने सांगितलं की याच्यात एक मूल आहे म्हणून तिला सरळ उचलून घरी आणलं आणि मग आंघोळ वगैरे घालून त्याला झोपवलं. नाही, आता बघा आपल्या लोकसंस्कृतीमध्ये की अशा तऱ्हेचं जे पोर होतं. आता मंडळी जरा मी असं सांगलीकडचंच बोलणार आहे कारण इथलं आळणी अगदी बोलायला लागलो, अरे काळू बाळू कसे रे, तर तो लोकांना बरं नाही वाटणार. तर जरा तमाशात येऊया. तर काय आहे की असं जे पोर होतं तर ते फार सुलक्षणी आणि अतिशय प्रसिद्ध पावतं, अशी आपल्या संस्कृतीची एकूण इच्छा आहे किंवा संस्कृतीचा असा एक दावा आहे. पण आपल्याला जर प्रख्यात उदाहरण द्यायचं झालं तर गदी माडगुळकरांचं आहे की माडगुळकर सुद्धा जन्माला आले तेव्हा हे जवळजवळ पोर गेलेला आहे असं समजून पुरायला काढलं आणि इतक्यात कुणाच्या तर लक्षात आलं की श्वास चालतोय आणि परत आणला. तो महाराष्ट्राचा वाल्मिकी झाला, महाकवी झाला. तेव्हा तुम्ही सुद्धा तसेच काळूबाळू म्हणजे अशा तऱ्हेचा जन्म होऊन त्याच्यातल्या एकातला जरी पण महाराष्ट्रभर आपलं नाव आहे. तर आपण असं म्हणूया की तुमच्या मागे 2 पिढ्यांचे तमासगीर उभे आहेत की सातू हिरू आहे, तुमचं शिवासंभा आहे आणि तुम्ही आहात. तर सातू हिरूच्या मागे सुद्धा एक भेदिक परंपरा, तुम्ही तुरेवाले आहेत. तर भेदिक परंपरा महाराष्ट्राचा जर तमाशाचा इतिहास बघितला तर तमासगिरांच्या मागे नेहमी भेदिक शाहिरी उभी आहे. त्याशिवाय तमाशाच नव्हता. तर तुम्ही सांगा तुमच्या मागे कोण होतं सातू हिरूच्या? ते आमचे भिलवडीचे राजू गोपाळ. ते आमच्या आजोबाचे वडिलांचे गुरुच होते आणि त्यांना ते गुरु मानत होते आणि भेदिक बरंच सांगितलं आणि त्यांच्याकडून भेदकाची माहिती त्यांनी संपूर्ण घेतली. कारण भेदिकामधले जे चढ उतार आहेत लावणीमधले ते नेहमी बांधले गेले ते भेदिक शाहिरीमधनं.
तर आपण आता तुमच्या आता एवढ्या परंपराच आहे, तर सातूबुवा जे होते ते तुरेवाले आणि भेदिक परंपरेतले, तर आपण असं ऐकूया तुमचा गण खास भेदिक परंपरेतला आणि भेदिकाच्या अंगाने. ऐकावं बरं. गणपती मंगल मूर्ती नमन करतो आता, 14 विद्येचा तो दाता सरळ सोंड एक दंता, 14 विद्येचा तो गणपती. 64 कला मती द्यावी मला गायाला. गणपती नमलमी सिरा, गणपती नमलमी सिरा, नमलमी सिरा, देवा ज्ञानमतीचा झरा, हो सबित चातुरात सातू हिरू बोल अक्षरा. हा त्यांचा भेदकातला गण. आता बघा की जे हा प्रोग्राम ऐकणारे लोक आहेत आणि विशेषतः तमाशाचे अभ्यासक आहेत आणि गाण्याच्या अंगाने तमाशा बघणार आहेत, त्यांच्या लक्षात आलं असेल की ह्या तुमच्या गाण्याची शब्दरचना आणि मागची झिलीची ओढ आहे ती अगदी पूर्ण भेदिकामधली आहे. तर फार आनंद झाला की अशा तऱ्हेच्या भेदिक परंपरा घेऊन आपण पुढे उभे राहिला. तर मला आता सांगा की अशा परंपरेतून आलेले आपण, तर पुढं शिवासंभा, तर शिवासंभामध्ये गाणारा किंवा सरदार असं कोण होता? शिवाजी होते. शिवाजी. बर. आणि सुरुवातीला शिवाजीनेच तमाशा केला. बर. आणि त्यांचे भाऊजी संभाजी म्हणजे आमचे वडील, बरं, हे त्यावेळी काही तमाशात नव्हते. ते फक्त त्यांना आमच्या चुलत्याने सांगितले की बाबा तू गावकी कर, एक घरी असावा आणि एक तमाशात असावा. बरोबर. या दृष्टिकोनातून त्याने आमच्या वडिलांना सांगितलं की तू गावकीचं काम कर आणि मी आपलं तमाशा घेऊन मी फिरत जाईल. बरं, मग गावकीचं काम काय करत होता? गावकीचं म्हणजे काय, ते मग पाटलांच्या इथं झाडायचं, लोटायचं, त्यांना जळण पाणी, अशी गावकीची जी काही काम असतील ते बुधगावच्या राजवाड्यावर काम करायचं, काम करत होते. बर. आणि मग ते गावात पोरं मिळवून, आणि मग शेवटी काय करायचे, ते हे सगळं काम संपवायचे. आणि आमचा तो चावडी म्हणून असते आमच्या समाजाची, त्याच्यामध्ये संध्याकाळी गावातल्या आपल्या समाजातली मुलं जमवायची आणि त्यांच्या त्या रेसलीला सुरुवात करायची, म्हणजे तमाशाचाच नाद त्यांना, म्हणजे तक्क्यावर चुलत्याचं अनुकरण करत बसायचं. ते म्हणजे कुठं कुठे त्यांचा तमाशा पाहिलेला, तसंच ते तिथं सुरुवात करायची. म्हणजे शिवा जिथं जिथं खेळला असेल त्याची आठवण करून पुन्हा तक्क्यावरती पोरं जमवायची. कारण तो हाडाचा माणूस होता, ते त्याला काय तसं नुसतंच चाकरी करून गप्प बसवलं नाही. बर. पण आता हे याचं शिवाचं जे गाणं होतं किंवा संभाचं सुद्धा त्याच्या, म्हणजे नंतर काय झालं, शिवा आणि संभा, मग गावात ज्यावेळेला शिवाजीचा तमाशा आला त्यावेळेला त्या गावच्या लोकांनी काय केलं, दोन्ही तमाशे उभा केले. बरं. संभाचाही केला आणि शिवाचाही केला. मग दोघांची अशी बारी लागली, दोघांचा सामना लागल्यानंतर मग गावकऱ्यांनी शेवटी विचार काय केला, किंवा असे दोघं वेगळे वेगळे राहण्यापेक्षा दोघं तुम्ही एकत्र राहा. बरं. आणि एकच तमाशा करा. तिथून शिवासंभा तिथून शिवासंभा सुरुवात. कारण मी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे फिरलो तिथे शिवासंभाचं गाणं हे अतिशय प्रसिद्ध गाणं आहे. तर आपण, मला असं वाटतं की तुम्ही आता त्यांचे अगदी खास त्यांचीच माणसं म्हटल्यानंतर, तर शिवासंभाच्या गावामध्ये मी गेलो होतो कोल्हापूरला आणि तुमच्याच गावामध्ये. तर मी चावडीमध्ये गेलो आणि मी म्हटलं की काळू बाळू कुठे आहेत, तर पाटील सुद्धा म्हणाले की असं काय करता परांजपे साहेब, आमचीच पोर आहेत ती. म्हणजे आपण जे काय म्हणतो की महार म्हणा, दलित म्हणा, म्हणून गावाबाहेर आपला टाकलेला आहे, कुसवा बाहेर, असं कधी झालं? असा भावभेद आमच्यात अजिबात नाही. बरं. अगदी आम्हाला जवळचं मानतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे जर महत्वाचं कुठलं कार्य असेल, लग्न कार्य असेल किंवा कुणाचं जेवणाचं आमंत्रण असेल, प्रामुख्याने आम्हा दोघांना अगोदर आमंत्रण असतं आणि ती लोक आपल्या मांडीला मांडी लावून, ताटाला ताट लावून आम्हाला जेवायला बसवतात. तर म्हणजे आता आपण हे जेव्हा बघतो तेव्हा असं माझ्यासारख्याच्या मनात येतं की कलावंत जर मोठा असेल, गुण असेल, तर समाज काय अजून काय टाकत नाही. म्हणजे गुणी माणसाला कुठेतरी मान तरी आहे. कारण तुमचं गावामध्ये मळा आहे, गावठाणामध्ये तुम्हाला. तर अशा या शिवासंभाचं गाण्यातला, आता ते तुरेवाले होते, तर शिवाचं एखादं छकडीसारखं म्हणाल का? म्हणून
अहो सज्जन तुम्ही बसला लहान थोर वा आणि खऱ्या खोट्याचा सांगतो सार हा, पुढच्या भविष्याचा ऐका चमत्कार हा. आणि गडबड करू नका जरा मन करा स्थिर हा, हा. मित्र केला तर करावा जसा रणातला रणशूर हा. मनाचा धीर निर्मळ सदा अंतकरण उदार हा. आणि मित्रानं मित्रावर करावा परोपकार बर. हलकट मित्राची संगत केल्यावर हा, आपला अपमान होणार हा, तो मित्र काय मित्राच्या उपयोगी पडणार हा. माया दाखवून वर हा. आणि मित्राच्या घरी जाणं येणं ठेवतो वारंवार वा. मित्राची बायको तरुण देखणी असली म्हणजे हा. डोळा ठेवतो तिच्यावर हा. इकडे मित्रासंग गोड बोलणार पण बाहेर लक्ष नसून चुलीपर्यंत असायची नजर हा. आणि मनात म्हणायचा ही शिकार कधी माझ्या झपाट्यात सापडेल बर हा. असला मित्र आई संग जाणार आणि बापाला प्रमाण देणार वा. असला मित्र कधी कधी घरी आणू नये इतकेच नव्हे पण कल्पांती दाखवू नये घराच्या बाहेरील द्वार बर. आणि हे मात्र लक्षात ठेवण्यासारखे आहेत अक्षर हा. शिवा संभाकाडी तरा वा. शिव संभाकाडी तरा शब्द ताजव्यात धरावर कलगीच्या तुरा वा. भाऊ फकर रत्न माला भरतो गा कटिबंध छंद कवी वापरतो अशी रणात छकड तीर मारतो गा मित्र इमानी मित्रासाठी मरतो वा. हा छकडीचा प्रकार. वा. तर मोठं कड्याला कड फार चांगलं बांधलंय. हा. आता हे सगळं तुमचं फार मूळचं धन तर आहेच हो हो आणि आता तुम्ही महाराष्ट्रभर फक्त 3 पावसाळ्याचे महिने आपल्या गावाला असता बरोबर. तर रोजचा तुमचा खर्च तरी किती आहे? अहो आत्ताचा सध्याचा आमचा खर्च कमीत कमी 6 ते 7 हजाराचा खर्च आहे रोजचा? रोजचा. आणि मग ते कसं काय भागते? रोजचा कार्यक्रम करावाच लागतो आम्हाला. करावाच लागतो. हा आम्ही सीझन मध्ये हा. 210 कार्यक्रम करतो बरं. सीझन मध्ये. म्हणजे रोजचे रोजचा रात्रीला रोज एक कार्यक्रम झालाच झालाच पाहिजे. पाहिजे. हो. बरं. काय काय तुम्हाला काय काय आहे? आमच्याकडे 2 ट्रक्स आहेत बरं. आणि शिवाय तंबू हा. आणि बाकी जे काय लागणार साहित्य तमाशाला जेवढं लाइटिंगचे जनरेटर वगैरे लाऊड स्पीकर बरं. हे सगळं साहित्य आमच्याकडे आहे पण ते आम्ही भाड्याने घेतो लाईटचं बरं, वगैरे. बरं. आणि कलावंत किती आहेत? कलावंत कमीत कमी 80 कलावंत आहेत. बापरे. आणि बाया त्यातल्या नाचणाऱ्या? बाया काहीतरी 10-12 बाया आहेत. म्हणजे एवढ्या बाया सांभाळायच्या म्हणजे कठीण नाही. एखादी माणसाला सांभाळता येत नाही. हा? आणि रोज एका गावाला आम्हाला जावं लागतं. प्रत्येक गावची माणसं वेगळी, कोण कसं भेटतं कोण कसं भेटतं त्या प्रत्येकाशी आम्हाला तोंड द्यावं लागतं. तोंड द्यावं लागतं. हा. आणि म्हणून मला मी परवा ऐकलं असं की म्हणाले सरकारच्या परिसंवाद म्हणा हो. किंवा कुठं दिल्लीला बोलवायचं झालं तर काही काळू बाळू काही येत नाहीत. हा. कारण अहो म्हटलं 7,000 रुपये रोज देणार कोण? बरोबर आणि आहे. पुन्हा दिल्लीपर्यंत जायचं आणि यायचं म्हणजे 8 दिवस 8 लागतात. दिवस लागतात. म्हणजे सगळे मिळून लाख रुपये दिले हो. तर काहीतरी जमायचं कुठेतरी. तर ते बरोबर काही आहे. शक्य नाही. हा. तर मला असं वाटतं की हे सगळं असं करता करता तमाशे केलेत तुम्ही, हो. त्याच्या रचनाही केल्यात, पण एका बाजूला हे करीत असताना दुसऱ्या बाजूला एक असा विचार येतो की तुम्ही स्वतः कधी लेखन केलं होतं का? आम्ही स्वतः हा, स्वतः. काय गरजच भासली नाही आम्हाला हा. करायची. नाही का? कारण वडिलांनी हं. आमच्यासाठी भरपूर करून ठेवलं आणि तेच आम्ही आता सध्या वापरतोय. बरं. पण असा नवीन वग कधी लिहावासा वाटला का? नवीन वग लिहावा वाटला हं. तरी ते आमच्यामध्ये तसं लेखन करणारा कोणी नाही. बरं. आम्ही बाहेरून घेतो मग बरं. आणि मग तोच बसवत आणि राहतो. तोच बसवत राहतो आम्ही. प्रत्येक वर्षाला 1-2 वगनाट्य आम्ही नवीन बसवतोच बरं. प्रत्येक वर्षाच्या दौऱ्याला. हा. पण आपल्याकडे एक असं म्हणणे आहे की जो घरंदाज तमासगीर आहे बरोबर आहे. तर तो आपल्या पूर्वजाचं गाणं सतत जिवंत ठेवतो. हो. हं? हो. तर तुम्ही सुद्धा हे तर आता आपण छकड ऐकली, गण ऐकला, हो. तर पूर्वी म्हणजे अजून आता जे तमाशाचे अभ्यासक आहेत त्यांना लक्षात येईल कदाचित लागवडीची लावणी म्हणून असायचे हो, हो. की एका पुढे एक विचार सतत असा सूत कातावं हो, हो. तसा येत असे. हा. तर जरा लागवडीचं बघूया काय कशी लावली आहे ती. सखी म्हणून आहे. हा, सखी म्हणून. हा. कौलापूरच्या मी फकड मुसाफरत वा. संगत करगडे तातडी ग उघड रंग म्हालाची कडी. हं, हं.
तालाची कडी, सन्मान एकदा कर सुंदरी शिवा संभाची आली जोडी. सन्मान एकदा कर सुंदरी शिवा संभाची आली जोडी. शिवा संभाची ग अनुभवाची, नवीन कवीची जमली कडी ग, ऐकून कीर्ती कर थोडी. ऐकून करती किर थोडी, भाऊ फकर म्हणे निकर कर गे, आजची उद्या नाही येणार घडी. याला सखी म्हणतात. आता आपण मुखवट्याच्या माग माणसं होती असंच म्हटलं मगाशी, बरोबर. तर तुम्ही सगळा मुखवटा दाखवत हिंडत असताना बरोबर, घरचं सगळं सांभाळतं कोण? हा, त्याचं असं आहे, ज्या वेळेला मी 210 खेळासाठी बाहेर पडतो, विजयादशमीला आमच्या कार्यक्रमाची सुरुवात होते, तेव्हापासून कंटिन्यू 7 महिने आम्ही बाहेर राहतो. त्यावेळेला घरी फक्त बायका माणसाशिवाय कोणी नसतात, पुरुष माणसं कोणी नसतात. आमची जी पुरुष मंडळी सगळी इकडे आम्ही. मग त्यावेळेला शेतीची वगैरे कामं जी असतात त्या बायकाच करून घेतात. काय अडचणी असल्या तरी त्यांचं तेच बघून घेतात आणि आम्हाला कळवलं जातं, आम्ही त्याची पूर्तता करतो. असं बायका माणसांच्यावर आम्ही सगळं सोपून 7 महिने कंटिन्यू आम्ही बाहेर पडतो. आणि शिवाय आम्हाला गावाचं सहकार्यही आहेच. आणि त्या जवळपास आम्ही कुठे गेलो तरी घरी जाऊन चक्कर मारणं होतं की कसं काय चाललंय, घरची व्यवस्था कशी आहे हे आम्ही सगळं पाहतो जवळपास गेल्यानंतर. जर लांब गेलो तर मग आम्हाला काही घरी जाता येत नाही. आणि पुरुष माणसं कोणी घरी ठेवत नाही. फक्त एक आमचा भाऊ आजारी आहे, तेवढाच घरी आहे. आणि पुरुष माणसं ठेवायलाच येत नाही. सगळीच आता मुलं काही थोडं थोडं शिकले आणि सगळीच मुलं इकडे आमच्याकडेच वळलेत. त्याच्यामुळे मुलं सुद्धा घरी राहत नाही. म्हणजे त्यांना सुद्धा या कलेची हौस वाटली म्हणून ते सगळे आमच्याकडेच, म्हणजे काय 8वी 9वी 10वी पर्यंत अशी शाळा शिकली. तिथून पुढे शाळा शिकण्याची त्यांची इच्छा नाही. त्यामुळे आता मी त्यांना घरी ठेवून काय करायचं. तुमच्या चुलत्याची वगैरे कोणी मुलं आहेत ना फडामध्ये? होय, चुलत्याचे एक भीमराव म्हणून आमचा आता खलनायकाची भूमिका करतात ना, ते आमच्या चुलत्याची. ते एकटाच मुलगा आहे तो. त्यांचा दुसरा एक मुलगा आहे, तो एक आहे आता आमच्या बरोबर. म्हणजे ते दोघं जण आमच्याकडे आहेत. आणि तुमचे स्वतःचे मुलं? माझी 2 आहेत, याची 2 आहेत. पण आमचे आता ते आजारी भाऊ आहेत ना घरी, शामराव, त्यांची 2 मुलं आहेत. अशी म्हणजे जवळजवळ आम्ही आता कमीत कमी 8 ते 10 माणसं एका घरातली आहोत. बरं. आणि तुमच्या सगळ्या याच्याबरोबर जेवणा खाण्याचं आमचे सगळे आचार्य वगैरे असतात, सगळं स्वतंत्र आमचं जेवणाचं. त्या डिपार्टमेंटला कमीत कमी 5-6 माणसं असतात असं जेवण बनवणार. आम्ही काय करतो की जेवढे कलावंत आहेत ना, सर्व कलावंताला 2 वेळाचं जेवण देऊन आम्ही त्यांना पगार देतो. मग पगार हे मासिक असतो का? मासिक असतो. का वर्षाचा? मासिक. नाही, मासिक. बरं. काय साधारण असतात पगार? तरी आता कमीत कमी बघा 1000च्या खाली पगार नाही. बरं. कलाकाराला म्हणजे छोटा मोठा सगळा म्हणजे त्याच्या थोडा चढ उतार असतो, चढ उतार. तरी 500च्या आत नाही. बरं. 500 पासून ते 1000पर्यंत एवढी टोटल आहे. म्हणजे त्यांच्या कलेच्या ह्याच्याप्रमाणे ज्याची जशी कला असेल त्याप्रमाणे त्यांना कमी जास्त असे पगार. आणि कलावंत आजारी पडला किंवा काही झालं तर त्याला काही तरतूद आहे का? म्हणजे दौऱ्यामध्ये तुमच्या बरोबर आला आणि आजारी पडला, बरोबर आहे, तर आम्ही कंपनीच खर्च बघतो त्यांचा. असं? हा. आणि तशी काही तरतूद, आता समजा म्हातारा झाला माणूस तर त्याच्या तशी तरतूद अजून सोय झालेली नाही. बरं. आणि तसं कुठल्या कलावंतांनी सांगितलं नाही मासिक माझे एवढं पैसे तुम्ही हे करता येईल आम्हाला. पण आमच्यात का होत नाही की एक वर्ष आमच्या एकाच सीझनला एक माणूस कलावंत आमच्यात आला की दुसऱ्या वर्षी तो दुसऱ्याच्या पार्टीत जातो. निदान कंटिन्यू 8-10 वर्ष तरी निदान आमच्यात त्यानं काढलं पाहिजे. म्हणजे त्याच्या पुढच्या ह्याचं काहीतरी आम्हाला ते करता येईल. ते असं होत नाही. वर्षाला कलाकार चेंज होतात. प्रत्येक तमाशातून वेगळे म्हणजे काही त्यातले इकडे येतात, इकडचे तिकडे जातात, असे आदला बदल होत. म्हणजे 85 सालामध्ये तुमच्या तमाशाची ही स्थिती आहे. तर आपण असं जाऊया की काळू बाळूचा आजोबा सातू हिरू, तर त्याच्या काळामध्ये काय देत होते? धान्य देत होते? ते तसं नव्हतं. त्यावेळीची गोष्ट वेगळी होती की ते ग्रुप जमवायचा तमाशात. जास्तीत जास्त 9-10 लोक असायची त्यांची. आणि ते काय करणार की जेवढं काही येईल
ती संपूर्ण हिशेवारी वाटून घ्यायची. बर. त्याला त्या पगार वगैरे असं काही नव्हतं. हा. समजा काही धान्य मिळालं, प्रत्येकाच्या हिश्श्यावर वाटण्या घालायच्या आणि ते जास्त त्याला देऊन टाकायचं. मग त्यावेळेला म्हणजे असं काय खास बिराड तमाशाचं काय नव्हतं? काय नव्हतं. तर लोक यायचे आणि करायचं. मग कुठं करायचं तमाशा हा? म्हणजे गावाच्या म्हणजे मुख्य जे ठिकाण असतील ना, लोक जास्त जमतात अशा ठिकाणी चौकातच तमाशा करायचा. गावची यात्रा असेल तर त्यांच्या नियमाप्रमाणे देवाच्या देवळापुढं झाला पाहिजे की वडाच्या झाडाखाली बारकट्टा असेल, बारकट्टा असेल, अशा ठिकाणी ते. बरं. आणि आता आपण गॅस बत्त्यामध्ये लावतो किंवा आता लाईट लावतो, तसं त्यावेळेला काय करत होते? ते टेंबेच लावायचे, टेंबे. तेलाचे टेंबे बनवायचे आणि ते दोन बाजूला दोन माणसं उभं करायचे, त्या उजेडावर ते तमाशा पूर्वी करत होते. त्यावेळेला नुसतं तुणतुण होतं आणि ढोलकी आणि तो हलगी, कडक, एवढंच वाद्य होतं. एवढंच साहित्य होतं. पिटी नव्हती, आता हे तबला वगैरे असं वाद्य संगीत काहीच नव्हतं. फक्त तुंतुण्यावर ते गात होते. त्याप्रमाणे आता दांगट गातात ना, अशा पद्धतीने फक्त तुंतुणीच्या स्वरावर गायत, ढोल आणि तुंतुण. आणि तुमच्या आता ही जी सगळी मुलं समजा तमाशात आहेत, पण बाकी आणि काही शिकली बिकली आहेत का तुमच्या घराण्यातली इतर माणसं? आमच्यामध्ये आमचा एक पुतणी आहे, तो बॅरिस्टर होऊन आलेला आहे. आता सध्या इथे बॉम्बेला आहे, तो वकिली करतोय. इथे विक्रोळीला राहतो. त्या कलेच्या बाबतीत कोणी नाही तसं. कलेच्या बाबतीत तुमचे प्रसिद्ध वग जर सांगायला सांगितले असे किती नाव आहे? आता तुम्हाला हे सांगतो की आमची मूळ नाव लव अंकुश, आणि लव अंकुश नाव असताना काळू बाळू हे नाव का पडलं, तर त्यावरून आमच्याकडे एक वग आहे, तो जहेरी प्याला अर्थात काळू बाळू. त्यात आमचे 2 पोलिसाची काम आहेत आणि त्यात आम्ही सोंगाडे. मग त्या वगामुळं एवढी आमची प्रसिद्धी झाली आणि लोक आम्हाला काळू बाळू याच नावाने ओळखू लागले. आमची मूळ नावं बाजूलाच राहील. काळू बाळू, हे औषध तू घे. हा गाडव चांगला हसायला लागला की हो. याच्यामध्ये विष कालवलेलं मी डोळ्यानं बघितलं आणि हे औषध घेतल्यावर का तर मी जगणार. मरले का मर, आता तुझाही पगार आणि माझाही पगार मी एकटाच घेतो. चांगली पगारापर्यंत त्याची मदत चालली. काय म्हणता? हे औषध तू घे. ते औषध मी घ्यायचा? हो, आता माझ्या लक्षात आलं. काय ते? अहो, आज माझा निरंकार उपवास आणि आज मला तोंडात थुंकी सुद्धा घ्यायची नाही. नाहीतर हे औषध मी केव्हाच घेतला असतं. याच्यात काय मोठं महत्व आहे? मरतो काळू, आता मेला का राहिला? मगाशी मला सारखं हसत होतं नाही का? हे औषध तू घे. कोण मी? माझी तब्येत ठीक आहे. आता अलीकडे मला औषधाची जरूर भासत नाही. माझी तब्येत सुधारत चाललेली आहे. काळू, तू आजारी आहे असं समजून तुला औषध देत नाही. आणि मग? अरे, या ठिकाणी औषधाची आम्हाला प्रचिती पाहायची आहे, म्हणून हे औषध तू घे. असं का? आणि हे औषध घेऊन जरी तू मेलास तरी आमच्या दरबारातला एक चुवा गेला असंच आम्ही समजू. भले उदार मनाचे महात्मा पुरुष. घे हे औषध. दांडगाव आहे तुम्हा लोकांचा बाबा. मरले का मर. आता तुझी बायकून माझी बायको एकटाच घे. अरे मला माझ्या प्राणाचं पडलं आणि तुझं लक्ष माझ्या बायकोकडे गेलं काय रे? आणि मगाशी माझा पगार घ्यायला चालला होता ते रे. पहा, या औषधात विष काळ आपण दोघांनी समक्ष पाहिलेले. दोघा समक्ष कालवलं. मग आता हे औषध मी पिऊ का रे? पिऊन टाक. म्हणजे माझ्या अशाच नाही म्हणजे तुला. मग आता याला काय करावं? मी सांगतो असं करू. काय? हे औषध उगीच प्यायल्यासारखं करू आणि मेल्यासारखं पड. शाबास, छान युक्ती काढलीस. पण एवढं लक्षात ठेव, ह्याच्यामध्ये विष आहे आपला दोघांनाच माहिती आहे. घेता घेता खरंच घेशील आणि पडदिशी मरशील. असं? हा, लेका तुझी कारची कुणी सांभाळायची? अरे तुला कारठ्याचं पडले पण माझा प्राण मला नको आहे. असं काय करतो? घे लवकर. बरं काका, घेतो आता. अजून घेतलं नाही? 2 गोष्टी समजावून सांगितल्या. घरी 2 लेकरं बाळ आहेत, बायको आहे. आता काय यातून मी जगणार आहे थोडंच? कारण आमच्या समक्ष महाराजांची परिस्थिती काय झाली मी डोळ्यानं पाहिली. घरी काय सांगितलं नाही. हे ते औषध धर बर का? काय रे? नाही म्हणजे घरी बरोबर सांग बर का, म्हटलं काय विसरू नको. सांगितलेलं सगळं ध्यानात धर मग. नाही म्हटलं तुझ्या लक्षात आहे का? बरोबर आठवणीत आहे. उगीच घेतल्यासारखं करायचं. मेलास तू धर रे. तू बाकी भानगडच अजिबात काय करू नको. अरे तू उशीर भोळा माणूस अरे आहेस पण म्हणून मी सूचना देतो. कसा विसरे? उगीचच घेतल्यासारखं करायचं. मेल्यासारखं एवढं मला कळ. तू धर रे. तू बाकी भानगडच अजिबात काय. पाहिलं का काका? मला काय म्हणतो झालं? औषध घेऊ नको, महाराजासारखा मरून जाशील. कोण तो? हा बेशरम बोलला बाबा.
काय रे याला औषध घेऊ नको म्हणतो? अहो त्याला औषध घेऊ नको म्हणालो नाही, मग जरा लवकर घे म्हणालो. लवकर घे म्हणाला सर. असं असं असं. अरे हा कसा सांगत आला? अहो त्याला डाव्या कानानं ऐकायला कमी आहे. हा मला अलीकडे ऐकायला कमी यायला लागलं. ऐकायला कमी तर काय, पुरं वाक्य ऐकल्याशिवाय सांगत येतो कशाला? आता ऐकायला देत नाही तर मी ऐकणार कसं काय? असं काय करता? अरे तुझ्या न ऐकण्यामुळे विनाकारण त्याला दम दिला का नाही मी? हो ना. घे ते औषध. हे, बरं, घे, 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 घे. कर कर केला जो आता तू. घे. बाळू हा? त्याला उभा कर. हे, नाही तर चेष्टा काही कामाची रे. माणसानं कुठल्या वेळी काय करावं हे तरी कळतं का? बघा आता चांगला होता आणि एवढ्यात काय झाला आता याला? अरे त्याला सांगितलं काय आणि करायला लागला काय? अहो, हे? बघा ना आता. उभा कर त्याला. बरं, चेष्टा करायची वेळ आहे, दरबारात चाललंय काय बघतो त्याच्या गोळ्या. बाळू हा? हा असा का करायला लागला? आता मला तरी माहितीये. अरे यानं औषध घेतलं का? अहो औषध घेतल्यापासूनच असा करतोय. औषध घेतल्यापासून? हो ना. पाहूया बरं. बघा. बाळू हा? अरे हा काय तुझी चेष्टा करत नाही? मग औषध घेतल्याबरोबर यानं प्राण सोडला. म्हणजे मेला तो. मेला खरा झाला. तो. अरे काळू. ओ गेला काळू गेला काका. काय करायचं झालेल्या गोष्टीला? अरे काळू एकाएकी कसा निघून गेलाच ना काळू. अरे काळू एकाएकी कसा सोडून गेलाच ना काळू. बाळू बाळू अरे हे काय करायला लागला तू? तसं नाही काका. कसं म्हणतो सांग बरं. जसे आम्ही दोघे दरबारात भरती झालो तेव्हापासून एकमेकाला सोडून कधी कुठे गेलो नाही. इतकं दोघांचं प्रेम होतं. अहो, कुठे हिंडायचं झालं तरी आम्ही दोघं बरोबर जात होतो. काय करायचं झालेल्या गोष्टीला? अहो आम्ही ड्युटीवर निघालो तरी? तरी आम्ही दोघं बरोबर जात होतो. काका काय सांगायचं तुम्हाला. अहो जेवाय लागलो तरी एका ताटात जेवत होतो. अहो कुठे फिरायला निघालो तरी हा, काय आम्ही ऐकायचं दोघं दिसत बरोबर जात होतो. अहो आम्ही ड्युटीवर निघालो तरी दोघं संग जात होतो. तुमचाच नोकर, तुम्ही सोंगाडे खरं पण बरोबर आहे. तुमचा नोकर राजा, आणि तो राजा हातामध्ये आसूड घेऊन फडाडा मारतोय, तर तुम्हाला, तुम्ही मालक आहेत, सोंगाडे आहेत, कबूल आहे, पण तो मार खाताना कसं काय वाटतं? त्याला काय आम्हाला त्याच्याबद्दल काही शुभ असं वाटत नाही. कारण ज्या वेळेला स्टेजवर आम्ही असतो बरं. तेव्हा कलावंत या दृष्टिकोनातूनच आम्ही तिथं वाहू किंवा आम्ही मालक आहे हा. किंवा फड मालक आहे किंवा हा दर्जा आम्ही अजिबात ठेवत नाही. हा. आम्ही त्यावेळी कलेशी संपूर्ण समरस कलेशी वाहून समरस घेत- असतो. कलेशी पण वाहून आता घेतलेलं बघा असतं. की तुम्ही समरस झाला ती गोष्ट हो. कबूल आहे, पण तो जो हंटरवाला आहे हो. तो आहे तुमचा नोकर, तर त्याला वाटायचं की आपण मारतोय खरं, पण रात्री दुसरी आणि हंटर खायला लागतात काय नाही कोणाचं. नाही, तसा प्रकार आमच्यात अजिबात होत नाही. आणि शिवाय काय, आता हे नोकरांचं द्या सोडून, पण बरं. आमची आता स्वतःची मुलं काम करतात तमाशात, बरं. मग त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला काही अपशब्द मिळतात. मिळतात. मार मग खावा त्याबद्दल लागतो. आम्हाला मार सुद्धा खावा लागतो. वा. त्यांचे हंटर वगैरे घ्यावे हा, हा. लागतात, पण त्याबद्दल आम्हाला ते शुभ अशुभ काय नाही, वाटत म्हणजे नाही. मला असं वाटतं की सगळ्या जीवनाबद्दलच तुम्ही बोलताय की हो. जीवनामध्ये सुद्धा कुणाला केव्हा कमीपणा घ्यावा लागेल हो. हे सांगता येत नाही. येत नाही. आणि माणसाने ते ओळखून खरं जगायला पाहिजे बरोबर. की मी मोठा अमुक लहान नाही. असं चालत नाही. नाही. आणि म्हणून जो तमाशामध्ये खेळला तो मला वाटतं जगामध्ये खेळायला काय त्याला हरकत नाही. हं? तर हे जसं होतं तर त्यावेळेला सातू हिरूच्या वेळेला सोंगाड पण असायचं का जास्त का? सोंगाडे असायचाच. हो सोंगाडे असणारच, कारण सोंगाड्याशिवाय तमाशाच होऊ शकत नव्हता पहिल्यापासून. बरं. सोंगाडे असणारच पूर्वी. त्यावेळी तमाशाचं मुख्य म्हणजे दोनच भाग असायचे, एक सरदार, सोंगडे, आणखी नाच. नाचा. या तिघावर सगळं त्याचं हे केलेलं असतं. हं. या तिघावर संपूर्ण आधारित. आणि पण दोन सुरते. सुरते. हा. आणि नाचा म्हणजे ज्या वेळेला पुरुष नाचत होते, हो. आणि तमाशात बाई कुठल्या काळापासून आली? हा, बाई म्हणजे ज्यावेळी पठ्ठेबापूरावनी पवळाला आपल्या तमाशात नाचवली हं. तेव्हापासून काही आमच्या लोकांना असं वाटलंय की ज्या ती पठ्ठेबापूराव बाई नाचवतात हं, हं. त्यावेळेस आपल्या तमाशात का असू नये म्हणून तिथून त्यांनी सुरुवात केली नाचणार. म्हणजे एक पठ्ठेबापूंचं काय साधारण साल होतं? 1930 वगैरे. हो 1930. बर, पण असं एक सांगितलं जातं की कौसल्याबाई कोपरकरीण केव्हा नाचत होती?
हा ती त्याच आमच्या वडिलांच्या वेळेला आम्ही पाहिली तिला. हा आम्ही बघितलेलं आहे त्यांना. बघितली काय, परवा आम्ही ज्यावेळेला दिल्लीला गेलो ना, आमचा प्रोग्राम दिल्लीला गेला, त्यावेळेला कौशल्याबाईचा प्रोग्राम आमच्या बरोबर होता. ती पार्टी आमच्या बरोबर आली आणि त्या स्वतः होत्या त्यावेळी. पण आता पहा की नाटकासारखे वग तुम्ही लोक करता, हो. तर पूर्वी वगाची पद्धत कशी काय होती? ती काय नाही, फक्त त्याला काय पडदा नाही, सिनेरी नाही, ड्रेफरी नाही, काय नाही, काय मेकअप नाही. फक्त खांद्यावरचं धोतर काढायचं आणि ते कमरेला बांधलं की तो झाला राजा. बर. अशी पद्धत पूर्वीची होती. आणि वग कसे होते? डायलॉग मध्ये आता जसं संवाद असतात तसे होते? त्यावेळी काय होतं वगाचं, की पहिली म्हणणी म्हणणी संपली की त्याची सभादनी व्हायची. म्हणजे त्या म्हणणीच्या पुढं ते सुरुवात करायची भाषणाची. असं म्हणजे भाषण संपलं की पुन्हा म्हणणीला सुरुवात. म्हणजे असे दोन्ही बाजूने ते वग सादर गायचं आणि ते करून दाखवायचं, असा प्रकार होता पूर्वी. अशा पद्धतीनेच वगनाट्य सादर करत होते पूर्वीचे लोक. पण आता तुम्ही जेव्हा करता तर त्यावेळेला काही अडचण येते का? म्हणजे म्हणणी प्रमाणात संपादनी करून आता काय होतं, पूर्वीसारखं जर आम्ही करायला गेलो, सभादनी करून जर आम्ही वग नाट्य सुरू करायला गेलो की लोक लगवेला वगैरे उठतात. म्हणजे आताच्या प्रेक्षकांना ते आवडत नाही. म्हणणी ही लोकांना कंटाळवाणी वाटते. कारण आता अलीकडे काय झाले, सिनेमातली गाणी वगैरे लोक ऐकतात ना, त्यामुळं अशा जुन्या पद्धतीच्या तमाशातल्या गाण्याचं त्यांना ते माहितीच नाही. बरं, पण मग आता आपण बघूया की जहरी प्याला जसं तुम्ही केलं तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने एक वेगळं काही सादर केलं ना? होय. ते कुठचं आहे? ते रक्तात रंगली दिवाळी. अरे हे आपण सोंग काढलं खरं, हो, पण आता आपल्याला यातलं काहीतरी आलं पाहिजे का नको? बरोबर आहे. बाजीराव नाना हो बाजीराव नाना, लेना और देना तो तुमडी भर देना. बाजीराव नाना हो बाजीराव नाना. चार जमलं तिली त्यांची म्हातारी मिली, चार जमलं तिली त्यांची म्हातारी मिली. चौगाला माती देऊन माघारी आली, चौगाला माती देऊन माघारी आली. बाजीराव नाना हो बाजीराव नाना, लेना और देना तो तुमडी भर देना. बाजीराव नाना हो बाजीराव नाना. एक होता गहू त्याच्या पोळ्या केल्या 9, एक होता गहू त्याच्या पोळ्या केल्या 9. कुऱ्हाडीनं तुटना लई मऊ मऊ, कुऱ्हाडीनं तुटना लई मऊ मऊ. बाजीराव नाना हो बाजीराव नाना, लेना और देना तो तुमडी भर देना. बाजीराव नाना हो बाजीराव नाना. अरे मिटक्या बोल चिटक्या, या पोलीस खात्यात भरती होऊन झक्क मारल्यासारखं झालंय बघ. कर अरे बघ की आपली दशा. अरे त्या गजराचा खुनी शोधण्यासाठी त्या पोलीस खात्यात भरती होऊन आपण वाटत ड्रेस केले, पण त्या खुण्याचा तपास काय अजिबात लागेना. होय आलं, बायकोला झगा एकच होता, ती नको नको म्हणत होती तर तसाच घेऊन आलोय. उठून बसून वाका हातरून हेअर कटिंग सलून, प्रोप्रायटर रंग्या न्हावी. मिशीचा कट ₹8.25, दाढी ₹7 12 आणि चमन गोटा फुकट. ओ पाहुणा, कोण हो तुम्ही? मी रंग्या न्हावी. आणि हे सभ्यग्रस्त कोण? माझं नाव संभ्या टेलर. टेलर. संभ्या काय रे? सकाळच्या आपण आपल्याला एक गिराईक भेटले नाही. आता त्या शेवंताच्या बैठकीला जायचं म्हटलं तर पैसे पाहिजे. अरे दादासाहेब इनामदार असल्यावर काय कमी आहेत पैसे? होय की लेका, चल. रंगराव, ही शेवंत कोण? शेवंता शेवंता करारकर. म्हणजे तुम्ही बैठकीला निघालाय म्हणा की? होय की. मग आम्ही बी येऊ का तुमच्या संग? अरे मला बोंबला पाटलाची परवानगी लागते कशाला? चला चला तर चला. असं एकूण दिसतं की नाटकाच्या जवळ हा तुमचा तमाशा जायला लागलाय. म्हणजे त्याच्यात तुम्ही रंगीबेरंगी सगळं लाईट वगैरे भरपूर सगळं सिनेरी इकडे तिकडे आम्हाला ते ड्रेफरी वापरावीच लागते. का बरं वापरावं लागतं? तुम्ही जुनं म्हणजे तमाशा म्हणून एकदा माणूस आला तर काय तुम्ही कराल ते बघायला पाहिजे. नाही, पण तसं आम्ही करून चालणार नाही, हे सगळ्यांनी केलं पाहिजे. बर. आणि अलीकडे काय व्हायला लागले माहितीये का, की समजा आता बरेचसेच व्यावसायिक धंदे आहेत तमाशाचे, त्याने काय वेगळं केलं की ते आम्हाला करावंच लागतं धंद्याच्या दृष्टिकोनातून. व्यावसायिक धंदा म्हटल्यानंतर ते आम्हाला करणंच बघा. नाहीतर काय होतं
की त्यांच्यात आहे आणि आमच्यात जर नसेल ना तर लोक काय म्हणणार, बघणारा प्रेक्षक, अरे काळू बाळूकडे हे नाही, मग त्या तमाशात आहे, चला आपण तिकडे जाऊया. म्हणजे ती अशी एक भीती सारखी अशी भीती निर्माण झाली. त्यामुळं आता झालंय काय की दुसऱ्या तमाशात काहीतरी नाविन्य झालं की ते आम्हाला करणंच भाग पडतं, करावंच आणि रोजचा धंदा आहे हा, रोजचा धंदा. पोटावरचा, त्यामुळे त्याला काय तडजोड काय चालत नाही. तडजोड काय चालत तसं बघायला गेलं तर ओरिजिनल तमाशा करायची भयंकर आमची हौस आहे. बर. पण प्रेक्षकच आम्हाला तसा भेटत नाही. गणापासून, गवळणीपासून, बतावणीपासून, रंगबाजीपासून, वगनाट्यापर्यंत संपूर्ण ओरिजिनल तमाशा करण्याची आमची भयंकर हौस आहे. पण तशी माणसं नाही प्रेक्षक वर्ग तसा नाही ना भेटत. बर. आम्ही थोडस काही जुनं सुरू केलं की लोक कालवा कालव करतात. हा, कारण विशेषतः या चढ उताराच्या लावण्या आता कोणी ऐकतच नाहीत आता. आमच्याकडे सगळं मटेरियल असून सुद्धा आमचा नाही येलाच आहे आता. पण असं तुम्ही आतापर्यंत किती वग केले, म्हणजे वगाची संख्या काय? आता कमीत कमी आमचे तसे वग पाहिले तर माझ्या अंदाजे 25 ते 30 वग आम्ही सादर केले. मग त्याच्यातले प्रख्यात वगांची नावं सांगता येतील का? सांगू? हा, सांगा ना. आमचा एक पूर्वीचा वडिलांचा जो आम्ही करत होतो तो राजा हरिश्चंद्र म्हणून बर. पौराणिक कथा होती. तो एक आम्ही वगनाट्य म्हणजे चांगल्या पद्धतीने सादर करत होतो. बर. नंतर त्यानंतर मग हा जहेरी प्याला म्हणून हा गाजलेला, हा गाजलेला, आणि त्यानं काळूबाळू तुम्ही पुढे आला. त्यानंच पुढे आला आणि जवळजवळ त्या आमच्या प्रयोगाचे महाराष्ट्रभर जवळ 8,000च्या वर प्रयोग झाले आतापर्यंत. तरी अजून त्याला लोक कंटाळत नाहीत. म्हणजे इतकं त्याच्यात रहस्य आहे. रहस्य. आणि पूर्वी आणखी एक जुना वग होता पूर्वीचा वडिलांचा, मित्रप्रेम अर्थात प्रेमाची फाशी. ते वगनाट्य आमचं चांगलं चाललं. बरं. त्यानंतर मग अलीकडचे जे नवीन नवीन वग आम्ही घ्यायला लागलो ते आमचे रक्तात रंगली दिवाळी, तुम्हाला सांगतो रक्तात नाहली अभरू, बर, एक दिवस दसऱ्याचा, असे जवळ 5-25 आमचे कोर्टात मला नेऊ नका, म्हणजे असे ग्रामीण काय राजवाडी काय. पण मी असं ऐकलं होतं की आपल्या कोल्हापूरचे आपल्या बुधगावचे प्रसिद्ध शाहीर विभूते, त्याने एक तुम्हाला त्याने एक दिला होता. ते म्हणजे ते मध्ये बांगलाचं प्रकरण झालं ना त्यावेळेला त्याने एक वग आम्हाला लिहून दिला होता की विजयाने नटला बांगला. बर. आणि तो त्या काळापुरताच तेवढा चालला तो. त्याच्यानंतर आवडत होता, फार आवडत होता. म्हणजे अगदी नुकता घडलेला इतिहास सुद्धा लोकांनी फार चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतला. आणि दुसरी तुमची एक घर म्हणून किंवा घरचा धनी म्हणून तर तुम्ही सतत 7-8 महिने बाहेर तर तुमच्या मंडळींची तक्रार असेल किंवा काय हे काय म्हणजे घरचा पुरुष असं कसं काय सगळं बाहेर आणि आम्ही असं कसे दिवस काढायचे, असं काय आलं का कधी? नाही, तसं आम्ही त्यांना सांगताना सुरुवातीला आमचा असा व्यवसाय आहे, आम्हाला असं फिरावं लागतं. नाही, पण तशा आमच्या बायका सुद्धा समंजस आहेत, म्हणजे समजून घेणारे आहेत. या व्यवसायासाठी त्यांचा आम्हाला पाठिंबा असतो, सहकार्य आहे की त्यांना माहितीच आहे, कारण ही परंपरा चालत आलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला आमची लग्न वगैरे झाली त्यावेळेला हे त्यांना माहितीच होतं किंवा हे एक तमासगीर घराणं आहे, त्या घराण्यामध्ये आपल्याला जायचं आहे, मग तिथल्या पद्धतीनेच आपल्याला वागावं लागेल हे त्यांनी ठरवलेलंच होतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य दिलं आतापर्यंत. म्हणजे तुम्ही घरी काय येत नाही, अमुक तमुक इकडं तिकडं असं काही तक्रार कधी नाही आमच्याशी. बरं, पण असं सांगितलं जातं की तमाशामध्ये त्या कनातीमध्ये प्रेमही फुलतं नाही असं नाही, तुमच्या सगळ्या गुणांच्या वरती मुग्ध होऊन. बरोबर आहे की. तर असा कधी काही प्रसंग आला का? नाही, तसे आले प्रसंग, पण बरं का, पण त्याचा आम्ही तितकंच हे केलं नाही. आम्ही ते फक्त आमच्या व्यवसायासाठीच त्याचा उपयोग केला. बरं, पण असं कुठं वाहवत नाही गेला? नाही, वाहत गेलो नाही. केलं ते निव्वळ धंद्यासाठी म्हणून केला. काही गोष्टी घडल्या आमच्या हातून. बरं, नाही ठीक आहे, काय हरकत नाही. पण अशा म्हणजे जुन्या काही लोकांच्या, काही तमासगिरांच्या कथा आहेत की खरोखरच बाई प्रेरणा म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आली. बरोबर. ती आल्यामुळे फार चांगली रचना झाली, फार चांगली गाणी झाली, फार चांगले वग झाले. तर असं कधी घडलं का आपल्या ह्याच्यात की उत्तम वग झाला, की एखादा असं कोणीतरी एक प्रेरणा आली आणि उत्तम वग लिहून झाला, असं कधी झालं? आमच्यामध्ये तसा काही एवढा प्रसंग आलेला नाही. बर, पण तुमच्या पूर्वजामध्ये कधी आला? आमच्या वडिलांजवळ एक नाचणारी होती. बर. तिचं नाव भंगारी म्हणून होती. बर. भंगारी नाव तिचं. ती बरेच दिवस आमच्या वडिलांच्या फडात होती. आणि आमचे वडील वारल्यानंतर मग ती निघून गेली. बर. त्याचप्रमाणे चुलत्याजवळ एक बाई होती. असे परंपरा ती आमची. आणि आता समजा घरचा काही एकाएकी, आता तुम्ही कुठेतरी खानदेशामध्ये आहात, बरोबर, किंवा मराठवाड्यामध्ये आहात, तर घरी काहीतरी एकाएकी वेडं वाकडं घडलं, काय घडलं, तर ते तुम्हाला कळतं कसं?
का तुमच्या तारखा त्या आमच्या तारखा तिथं असतात ना. डेट आमच्या तिथं असतात किंवा त्यांना कळतं आज पार्टी कुठं आहे हं. हे तिथं माहिती असतं. मग त्या त्या फोन किंवा तारखा कळवतात किंवा अशा अशा अडचण आम्हाला निर्माण झालेली शक्य आहे. असेल तर आम्ही येतो, हं. नाहीतर मग उरकून टाका म्हणून सांगतो आम्ही. हो का, म्हणजे त्यात भावनेत अडकत नाही. नाहीये, अडकून चालतच नाही. परवाची एक परिस्थिती आमची अशी झाली की आम्ही पंढरपुराजवळ हं. तुमचं भाळवणी भाळवणी म्हणून गाव आहे. हं. तिथे यात्रेला आमचा कार्यक्रम केला हं. आणि तिथं आमचा कार्यक्रम होता. हं. त्याच दिवशी आमची भावजे हं. म्हणजे आमचे थोरले भाऊ रामभाऊ हो. त्यांची मंडळी हा. अचानकपणे एका सापरात झोपलेली होती. हं. त्या सापराला अचानकपणे आग लागली हं. आणि आग लागून त्या ती खलास झाली. बर. मग तिथून आमचा भाळवून दुसऱ्या दिवशी मिरजीला कार्यक्रम होता. मग हं. आम्ही तिथला कार्यक्रम संपून सकाळी 8:30ला तिथं आलो. हं. तिथं आल्यानंतर आम्हाला ही वार्ता हे कळाली. हा, हा. कळल्यानंतर मग आम्ही लगेच तिथून मिरजेपासून किती 6 मैल कवला. 6 महिला. हो. मग ते आल्यानंतर ते दृश्य पाहिलं. मग ते सगळं हं. त्यांचं अंत्यविधी वगैरे केला हं. आणि नंतर संध्याकाळी आम्ही संध्याकाळी कार्यक्रमाला कार्यक्रमाला गेलो. परत बरं. गेलो. पण तो कार्यक्रम संध्याकाळचा केला. मग कार्यक्रम बंद ठेवला नाही आम्ही. हा, म्हणजे कुठल्याही याच्यात खंड नाही. खंड खंड ठेवून चालतच नाही मग. हा, कारण हे अशा सगळं- पद्धतीने आम्हाला वागावला. हं, हं. हे आता पण- समजा 4-2 दिवस कंपनी बंद ठेवायची म्हटलं एवढ्या लोकांचा खर्च बरोबर आहे. लोक बसून राहिले. हं. मग त्यांचा आमचा ठराव कसा आहे की कार्यक्रम हो अगर न हो हं. महिन्याच्या महिन्याला पेमेंट प्रत्येकाचं हे हं. झालंच पाहिजे. हो का. ते दिलंच पाहिजे. म्हणजे पेमेंट मध्ये कधी खाडा नाही. खाडा नाही. नाही. हं. पण ह्या पोलीस म्हणा किंवा गावागाव हो. गुंड असतात, हो. तर यांचा कधी काय भयंकर आम्हाला त्रास माझा? कल्पना नाही एवढा त्रास होतो. आणि शिवाय ती उलट काय करतात, हं. पोलिसांचं सहकार्य म्हणावं तसं मिळत नाही आम्हाला. बर. कारण ते आम्हाला काय म्हणतात की आज तुम्ही येऊन तमाशा करून जाल पण आम्हाला नेहमी इथं राहायचं असतं. हं. या लोकांची जर आम्ही वादविवाद घातला किंवा त्यांना काही कमी जास्त केले तर आम्हाला इथं कायम राहायचं असतं. ते उद्या आम्हाला नेहमीचे संबंध आहेत. नेहमीचे संबंध आहे. त्यामुळं हं. तुमच्याबद्दल आम्हाला अजिबात काय हे करता येत नाही. हं. अशा पद्धतीने आणि काही दारू खाणारी पिणारी जे लोक असतात ना गुंड यांच्याकडून त्रास होतोच. पण असं जीवावरचा कधी प्रसंग आला होता का? पुष्कळ आमच्यावर हा, एखादं सांगा. माहिंजीचं प्रकरण हं. त्या माहिंजीमध्ये हं. यात्रेत आम्ही गेलो. हं. तिथं कार्यक्रम आम्ही तंबू वगैरे लावला हं. आणि अफाट पब्लिक जमलं तिथं. बर. आणि एकदम पब्लिक जास्त झाल्यामुळं लोकांना कार्यक्रमच दिसेना आमचा. बर. आणि त्याच्यामध्ये काही विघ्न संतोषी माणसांनी हं. ते आमचा तंबूच फाडून टाकला. बर. तंबू पाडून टाकला. शेवटी बायानं ओढायची तयारी केली. हो. बर. म्हणजे स्टेजवरनं. आम्ही गाडीत आमची पॅसेंजर गाडी आहे ना हम्म. त्या गाडीत आम्ही बाया घातल्या होत्या. तर खिडकीतून हात घालून हं. बायानं ओढण्याचा प्रयत्न करत होते. बर. शिवाय पण दगडफेक केली. हं. गाडीचे काच फुटले. आमच्या काचा फुटल्या. बरंच नुकसान झालं. बर. पण मग पुढे झालं काय त्याचं? म्हणजे आम्ही- पोलिसने दखल घेतली? मग घेतली ना. हा, मग? त्यांनी येऊन सगळं पंचनामा वगैरे केला पण त्याचा काही उपयोग काही झाला नाही. उपयोग काही जे झाला नाही. नुकसान आमचं नोंद व्हायचं करून ते घेतली झालं. त्यांनी नोंद फक्त. करून फक्त घेतली. म्हणजे तुम्हाला झुंज हे सतत द्यावीच लागेल. नेहमी झुंज द्यावी लागते म्हणून आम्हाला. तुम्ही एक मला वाटतं वग केलाय. आहे ना आता कुठला आम्ही कुठला तो? झुंजार माणसा झुंज दे. पाहिलंच त्या प्रधानजीनं आज सकाळीच महाराजांचा सिंहासनावर खून केला ना. आणि तो दुसरं एवढंच करून स्वस्त बसला नाही आणि मग पुन्हा आमच्याकडे हा खंजीर दिलाय आणि बाळराजांना जगातून नाहीस करण्यासाठी 10,000 रुपये द्यायचं कबूल करून आम्हाला या कामगिरीवर सोपवलं. म्हणजे आता 10,000 रुपये तू घेऊन बाळराजाचा खून करणार. बापरे. का रे? अरे ज्या महाराजांचे आपण 2 घास खाल्ले त्यांच्या अन्नावर आपली लेकरं बाळ पोचली. हो ना. आणि त्यांच्याच युवराजाला खलास करण्यासाठी हातात खंजीर घेऊन निघालास. काय म्हणावं रे तुला? वेड्या, मला सुद्धा मन आहे, भावना आहेत. ज्यावेळी मी या खंजीराला हात घातला त्यावेळेला मागचा पुढचा विचार करूनच खंजीराला हात घातले. म्हणजे अरे तुला कल्पना नाही. बक्षीस मिळालं पाहिजे, निशाणी दाखवली पाहिजे आणि युवराज वाचले पाहिजे. त्याला एखादी युक्ती साधी सोपी. ती कोणती? पळत तुझ्या घरी जायचं आणखी आणि जाऊन तुझ्या म्हाताऱ्याला खलास करायचं. म्हाताऱ्या माणसाला खलास करायचं? म्हातारे माणूसही केव्हाही जाणारच आहे. नाही तुझंही म्हणणं बरोबर आहे. कारण ते पिकलेलं पाणी केव्हाही गळून पडणार. मग बाळ युवराजासाठी म्हातारी खर्ची पडली त्याबद्दल दुःख मानायचं काही कारण नाही. मग फक्त दुःख एकच. कोणतं? आज आमच्या म्हाताऱ्याला खलास केली. हो. उद्या आमचा म्हातारा उघडा पडला का राहिला? हो. तिकडं कुठं माझं लक्ष आहे. सांगतो असं कर. काय म्हातारी खलास केली तरी चालेल. हो. पण आमचा म्हातारा जो उघडा पडतोय ना त्याला तुझी म्हातारी आणून दे. दोघात एकच म्हातारा आणि एकच म्हातारी. मग का कारणाशिवाय म्हातारीच्या मुळावर उठला असशील? नाही रे, विनोद म्हणून मी हा शब्द वापरला. आता मी तुला सांगतो असं कर. काय? आता त्या प्रधानजीला हर प्रयत्नाने आपल्याला इथं थोपूनच धरलंच पाहिजे. तो मी सांगतो असं कर. तू पळत घरी जा आणखी आणि तुझ्या बायकोचं एक पातळ घेऊन ये आणि बघ हे डोकं. माझ्या बायकोचं? हो. काय हरकत नाही, घेऊन ये. जा लवकर ये. ठीक आहे. शाबास. सगळी कामं जिथल्या तिथं व्हायला लागली. मला वाटतं खरंच युवराजांच्या जीविताला काही धोका निर्माण. अरे अजिबात काय युवराजांना होणार नाही. त्याची काळजीच करू नको. जरा प्रधानजीच्याकडे लक्ष ठेवा. हो पाहतो ना.
आले वाटतो. हे पहा, अशी पुन्हा दहशत घालायची नाही. अरे फक्त आले म्हणल्यानंतर तू एवढा घाबरलास आणि प्रत्यक्षात प्रधानजी जरी इथं आले तर मग काय करशील? अरे लुगडं पुरं निसून झाल्यावर तो नव्हे त्याचा बाप येऊ दे, मी भ्यायचा नाही. असं होय? पुन्हा अशी दहशत घालू नकोस. चल आटोप लवकर, कारण प्रधान यायची वेळ झालेली आहे. अरे वेडवाकडे गुंडाळायला गेलो ते बरोबरच आलं बघा. आता करेक्ट माझ्या बायको सारखा दिसतो. मी पातळ सोडून टाकी ना. अरे तुझ्यात आणि तिच्यात मला काही सुद्धा फरक वाटत नाही. अरे हे सगळं व्याप केलं युवराजांच्यासाठी. हा आता असं कर. काय करू? आता एक मूल घेऊन ये. मूल? आता मूल? हा. अरे आता मुलाला 9 महिने लागतील. हा त्याच्या. अरे कसलं तरी दुसरं घेऊन ये. जा बरेच घेऊन. चालेल चालेल. चल लवकर ये. शाबास. सगळी कामं जिथल्या तिथं व्हायला लागली. हा ना. त्यार्थी मला वाटतं खरंच युवराजांच्या जीविताला धोका निर्माण होणार. युवराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्याची अजिबात काळजी करू नकोस. आता तो प्रधानजी नव्हे, प्रधानजीचा बाप येऊ दे. हो तू बैस, राणे होऊन बैस सिंहासनावर. मी पाहतो तो सेनापती येतो का. आले म्हणजे मला सूचना. हा प्रधानजी आले म्हणजे तुला सांगतो. राणी सरकार. कोण आहे ते? मी हवलदार आहे. कोण हवलदार? हो. का आलास? त्या तुमच्या बाळयुवराजाला आमच्या स्वाधीन करा. माझ्या बाळराजाला? हो हो. आणि तुझ्या स्वाधीन? हो. ते कशाला? त्या बाळयुवराजाचा आम्हाला खून करायचा आहे. वेड्या माणसा, आज काही नशा घेऊन तरी आला नाही. मी कधीच नशा घेत नसतो. कुणासमोर काय बोलतोय शी जाणीव आहे मला, त्याची चांगली कल्पना आहे. पण विचार करा, आज तुमच्या बाळयुवराजाला खलास केल्यानंतर आम्हाला बक्षीस मिळणार आहे. मग तुमच्या युवराजासाठी आमच्या गरीबाच्या पोटावर का पाय देतात? आल्या रस्त्याने चालता हो, हे केव्हाही शक्य होणार नाही. आणि सरकार सामोपचाराने सांगतोय युवराजाला आमच्या स्वाधीन करा, नाहीतर हा प्रसंग तुमच्या प्राणावरून बेते. परवा नाही मला त्याची. एवढी घमेंड आहे का? मग मरायला तयार व्हा. 1 2 आणि हे. शाबास शाबास. तुम्ही हात धरून माझा राग शांत केला. हवलदार, राणी सरकार काय म्हणतात? राणी सरकार बाळ युवराजाला माझ्या स्वाधीन करायला तयार नाही. बाळ युवराज झुंजार यांना तुझ्या स्वाधीन करीत नाही ना. दे इकडे खंजीर. हा खंजीर आणखीन या राणी सरकार, मैं जा सकता हूं. राणी सरकार. कोण आहे ते? मी प्रधान आहे. कोण प्रधानजी? कधीच नाही बरे येणं केलास. या ठिकाणी येण्याचं कारण बोला. दरबारीची भानगड झाली ते आपल्याला समजले असेल. काही नाही. भर सिंहासनावरती महाराजांचा खून झाला. काय म्हणता तरी काय? बरं सिंहासनावर महाराजांचा खून झाला. प्रधानजी, ज्यावेळी महाराजांचा खून झाला त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता? तुम्हाला काही करता आलं नाही का त्यावेळेला? आता मी एवढ्याशा महाराजाला घेऊन कुठं जायचे आणि कुठं राहायचे? राणी सरकार, या राजधानीसाठी तुमच्या पतीचा खून मी केला नाही. मग 8 प्रधानापैकी मुख्य प्रधानाची जागा माझी असताना बाळ युवराज झुंजार यांना सांभाळण्याची जबाबदारी आपण सर सेनापतीवरती सोपवली. भर दरबारात तुम्ही व्हायतानी माझा अपमान केला. त्या अपमानाची भरपाई म्हणून महाराजांचा खून मी केला आहे. पण तेवढ्यानं माझं मन शांत झालं नाही. मग या ठिकाणी मी कशा करता आलो? म्हणजे अजून काय करायचं? म्हणजे बाळ युवराज झुंजार यांचा खून करायचा आहे मला. माझ्या महाराजाचा? नाही नाही, ते केव्हाही शक्य होणार नाही. तुम्ही आल्या रस्त्याने चालते हो. आल्या रस्त्याने चालता हो तर फिरवा इकडे हो. एका ठिकाणी मला एक कवीने म्हटलंय की त्याने म्हटलंय की काय करायच्या सरदार दरकदारांच्या हवेल्या आणि माड्या. आता सरदार दरकदार म्हणजे गाणारे, की गाणाऱ्यांच्या हवेल्या आणि माड्या कशाला करा? संघ असावा योग 32 लक्षणी सोंगाड्या. बरोबर. आता तुम्हाला आपण सगळे त्यात तुमच्या तमाशाचाच विचार करतोय म्हणून मुद्दाम ते 32 लक्षणं शाहिराचे. तर त्याच्यातले काही लक्षणं त्यांनी काय सांगितलं ते आपण बघा. की तो म्हणतो फिरणं भाव करणं, फिरायला पाहिजे, भाव करायला पाहिजे. जादू फिरणं, डोळं मोडणं,
दात काढणं म्हणजे सोंगाड्यानं काय काय करायला पाहिजे, हो. हसणं, लवलवणं म्हणजे तो लय लवचिक पाहिजे, लवचिकपणा म्हणजे पाहिजे. लकाला खाल्ला पाहिजे, हारणं, लवलवणं, जबाब हजर करणं, हा गाणं बजावणं, ते आता हो. तुमचं ऐकलं बरोबर जातं, आहे. गाणं बजावणं आणि डराकणं. उगाच माणूस डरकत असतो मध्येच, हो. म्हणजे ज्याला गंमत करायची, हा गमतीचं बोलणं आणि नुसतंच भुणभुणणं, हा. म्हणजे भू भू आवाज करतो हो, आपण हो. काहीतरी विनोद करायला. विनोदासाठी आता तो शाहीर म्हणतो, चढ म्हणून दिली तेव्हा सोंगाडी लक्षणं, चढ म्हणून दिली तुला 13 सोंगाडी लक्षणं, असल हिम्मत तर उतार दे बाकीचे सांगून. असा तो शाहीर म्हणतो. बर. तर आपण असं करूया की याच्यातली बरीचशी सगळी लक्षणं तुमच्याकडे आहेत, हो. आणि आता तुम्ही याची लागवडीची लावणी म्हणून ते सिद्धच केलं की हो. तुमच्याकडे उत्तम गाणं आहे. आहे. आता हे सगळं होत असताना आपण मागेही बसलो होतो कोल्हापूरला, हो, हो. तेव्हा तुम्ही समाजकार्य फार मोठं केलंय. हो केले अनेक शाळांना मदती केल्या आहेत, गरीब कुटुंबांना केल्या आहेत. केल्यात तर हे करावं असं कसं काय मनात आलं? नाही म्हणजे आम्हाला आमची मुलं सुद्धा शाळेला होती, बर त्यामुळं त्या शाळेच्या बाबतीत आमच्या मनात पहिल्यापासून आदर, आम्हाला सुद्धा पुष्कळ शिकण्याची हौस होती. बर पण आमच्या परिस्थितीमुळं हा. आम्हाला ते काही शिकता आलं नाही, कारण आम्ही 5 वर्षाचा असताना आमचे वडील वारले. अच्छा 5 वर्षाचे बर 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 आणि त्यावेळेला वडील वारल्यानंतर काही काळ आमच्यात गरिबी हा. जास्त झाली. आणि म्हणून मग तुम्ही खुद्द कोल्हापूरला सुद्धा दिलेलं आहे. हो, कौलापूरला 22,000 कोल्हापूरच नाही, हा. बाहेर सुद्धा आम्ही मदती पुष्कळ दिले. वार्षिक किती देता बाहेर साधारण खेळा? आम्ही बघा पालवणी म्हणून एक हायस्कूल आहे हा कोकणामध्ये, हा. त्याला त्या पाया काढायच्या सुरुवातीपासून ते इमारत पुरी होईपर्यंत आम्ही वर्षाला 4 खेळ देत होतो. तेच का, म्हणजे तुम्ही साधारण वर्षाला 50-50 हजार रुपये 50 तरी. हो 50 खेळ तरी आम्ही मदतीसाठी वा, देतो. वा, मग मोठी- त्यात हायस्कूल आले, देवालय आले, किंवा अन्य कुठल्या याच्या मुलींच्या मदतीसाठी, शाळा. मुलींच्या म्हणजे बघा शाळेसाठी. आता मंडळी की आपण बघितलं की ही सोंगाडे पण करणारी माणसं सुद्धा समाजाचं केवढं भान ठेवतात. खरं म्हणजे सोंग याची व्युत्पत्ती अशी आहे, सु अधिक अंग, उत्तम अंगावरती जे सोंग चढवलं, मखोटा चढवला, त्याला म्हणायचं सोंग, आणि त्या सोंगाप्रमाणे शरीर व्यापार म्हणजे सोंगाडेपण. तर हे अतिशय नेकीनं सोंगाडेपण करणारी ही 2 माणसं आवळी जावळी आपल्याकडे आली आहेत. आणि एक सांगतो की या सोंगाच्या मागं अस्सल करुणा असणारी अशी 2 माणसं आहेत. धन्यवाद.